राड्यामध्ये 33 पोलिसांसह 4 डीसीपी देखील जखमी झाले। एका डीसीपीवर तर कुऱ्हाडीनं वार करण्यात आला। जखमी पोलिसांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद देखील साधला। नागपुरातल्या राड्यात जवळपास 33 पोलीस कर्मचारी जखमी झाले। गर्दीतून गोटा आलेला तो लागलेला। साहेबांसोबत कदम साहेबांसोबत तिथेच होतो त्या मॉबच्या याच्यामध्ये। काय परिस्थिती होती काल तिथे? आता खूप बिकट परिस्थिती होती तिथे। जखमी पोलिसांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी संवाद साधला। अच्छा, हातावर लागला। यस सर, अच्छा, मग आता प्लास्टिक सर्जरी केली, काय केलं त्याच्यामुळे? हो सर, प्लास्टिक सर्जरी केली, पण केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाल्या नाही। चलो, व्हेरी गुड। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। थँक्यू सर। ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। नागपुरातल्या राड्यात 4 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील जखमी झाले। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीनं वार झाले। लाठी और हेलमेट था, मैंने उनको दूर भगाने का ट्राई किया, लेकिन एक के पास कुल्हाड़ी थी, आगे आके वार किया और उसमें ये इंजरी हुई है। लेकिन हमारे बहुत सारे अधिकारी अमलदार वो देवर लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आगे थे, उनको भी इंजरीज हुई है, लेकिन नागपुर पुलिस पीछे नहीं हटी। पूरी परिस्थिति अब पूरी नियंत्रण में है। डीसीपी शशिकांत सावंत यांचा पाय फ्रॅक्चर, रुग्णालयात उपचार सुरू। एका समुदायाने कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊन दगडफेक करणं सुरू केलं। त्यावेळेस त्यांना काबूमध्ये ठेवण्यासाठी आम्ही लाठीचार्ज करायला सुरुवात केली। त्या दरम्यान जे दगडफेक सुरू होती पलीकडच्या साईडने, त्या दगडांचा मारा पायावर बसल्यामुळे थोडंसं पायाला आमच्या अँकल इंजुरी झाली आहे।